हॅलो, नमस्ते. हॅलो, ऐकला का तुम्ही? आपला दुल्हे राजाचा डायव्होर्स होणार म्हणे. हो, खूप वाईट वाटलं मला. तुम्हालाही वाईट वाटलं असणार ना? हो, नक्की. आपल्या पिढीचे लोकांना तरी का, म्हणजे हा 80 आणि 90 साली का नाही, खूप गाजलेला नट होता. ओळखला असाल तुम्ही. अहो, आपला गोविंदा. हो, गोविंदा आणि सुनीता आहुजा वेगळे होणार आहेत, अशा सगळीकडे बातम्या बघायला मिळतात. मला तर खूप वाईट वाटलं. हो, का वाईट वाटलं माहिती आहे का? ते काही, आता गोविंदाचं वय काय आहे, 61, आणि सुनीता त्याच्यापेक्षा 4 वर्षांना लहान आहेत. 57 शी इज. आणि 2 मुलं आहेत त्यांना. आणि 37 इयर्स अगदी गुण्या गोविंदानं संसार केल्यावर का, म्हणजे कुठेही पार्टीज तर हे येताना आपण आपले सोशल मीडियावर बघत होतो की दोघंही एकत्र किती छानपैकी यायचे. 2 मुलं आहेत. त्या मुलीचं नाव आहे नर्मदा, पण तिला टीना आहुजा म्हणतात. आणि मुलगा आहे यशवर्धन आहुजा. असं आता एवढे लेट एजला कशासाठी घ्यायचं? आणि लग्न त्यांचं लव्ह मॅरेज, माहीत आहे तुम्हाला? गोविंदा काय करायचा, आपले काकाकडे राहायचा. आणि सुनीताची बहीण, सुनीताचे बहिणीचं लग्न गोविंदाचे काका बरोबर झालं होतं. त्यामुळे सुनीता कधीतरी आपल्या बहिणीकडे जायची. तेव्हा हे दोघांचंही काही नातं जमलं. आणि त्या काळी फोन वगैरे नव्हते ना, त्यामुळे मग पत्र लिहायचे. आणि एकदा तिनं लिहिलेलं पत्र, म्हणजे प्रेमपत्र, हे गोविंदाचे आईला मिळालं. मग शहानिशा सगळ्या गोष्टींची झाली. मग शेवटी दोन्ही कुटुंबानं एग्री करून तर लग्न पार पडलं. आणि हे दोघंही सुखानं नांदायला लागले. तोपर्यंत गोविंदा मोठा अभिनेता बनलेला होता, लोकांचे लाडका होता. करिश्मा कपूर बरोबर, जुही चावला बरोबर, रवीना टंडन बरोबर वगैरे त्याचे बरेच सिनेमे गाजत होते. आणि हे सिनेमे गाजत असताना त्या अभिनेत्रींबरोबर सुद्धा ह्याचं काहीतरी सूत जुळलेला आहे, म्हणून तेव्हा सुद्धा चर्चा व्हायच्या. जुही बरोबर असेल, करिश्मा बरोबर असेल, किंवा रवीना बरोबर असेल. आणि तेव्हा सुनीता म्हणायची, नाही हा काम करतो, बाहेर काम करताना लोक असं म्हणतात, तसलं काही नाही. पण आता सुनीता आहुजा म्हणतीये की तरी महिन्यांपासून ते दोघंही सेपरेट राहतात. गोविंदा समोरचे बंगलेत राहतो एकटा, आणि सुनीता आहुजा आपल्या दोन्ही मुलांबरोबर फ्लॅटमध्ये राहतात. हे सगळं झालं त्यांची फॅमिली हिस्ट्री. त्यामुळे हा हिरो नंबर 1 आत्ता कशासाठी डायव्होर्स घेतोय, हे पण खूप असं लोकांना प्रश्न पडतो. आणि आपल्यात काय होतं, आपल्याला कोणी सुखानं राहावं असं वाटते. ते तरी आता 60 नंतर म्हणजे काय, एवढे लेट एजला कशाला सेपरेट व्हायचं? आपला म्हातारपण काही दुःखात घालवायचं का? आणि एक म्हणजे हे प्रत्येकालाच माहीत आहे, आपल्याला यंग वयापेक्षा सुद्धा उतार वयात एकमेकांची साथ ही जास्त गरजेची असते. तर कोणी असो, आता तुम्ही म्हणाला, अहो सिनेमाचे लोकांचं काय म्हणता हो मॅडम त्यांना? अहो ती पण माणसंच आहेत की, असं काय म्हणता? रिंकू सारखली आपल्यातलीच मुलगी जाऊन मोठी अभिनेत्री बनतीये का नाही? त्यामुळे
ती पण आपल्यासारखी, त्यांनाही भावभावना आहेत, ती पण माणसंच आहेत. एवढंच काय, त्यांच्याकडे पैसा भरपूर असेल, हायफाय राहत असतील, एवढा फरक आहे, बाकी काही फरक नाहीये. त्यामुळे मला तरी खूप असं वाईट वाटलं म्हणा. आणि त्यांचे गोविंदाचा मॅनेजर आहे, त्याचं नाव आहे शशी सिन्हा. तो तर म्हणतो असलं काही नाहीये, हल्ली गोविंदा नवीन पिक्चर करतोय त्यामुळे तो बिझी असतो, नवीन मीटिंग्स लेट नाईट पर्यंत चालू असतात, म्हणून मग घरच्यांना डिस्टर्ब नको म्हणून गोविंदा समोरचे आपले बंगलेत राहतो, असं त्याचा मॅनेजर म्हणतोय. आता आपल्याला माहीत आहे, ते सुनीता लग्न झालं तेव्हा फक्त 18 वर्षाची होती आणि 15व्या वर्षापासून ते दोघं एकमेकांना ओळखत होते. आणि असं असताना आता एवढे लेट एजमध्ये कशासाठी दोघंही वेगळे होतात, ह्यालाही काही काही कारणं लोक म्हणतात. बरेच लोकांचं मात्र असं म्हणणं आहे ह्या एजला ते वेगळं होऊ नये. आणि काही म्हणतात आता गोविंदाचे नवीन पिक्चर येणार आहेत, आता त्याचं काही 80-90 मध्ये असल्यासारखा तो हिरो नाहीये, त्यामुळे त्याचं नवीन पिक्चर येते, त्यामुळे पिक्चर चालायला पाहिजे म्हणून हे काहीतरी नवीन टेक्निक आहे का. म्हणजे बरेच वेळेला हे चाललेलं असते सिनेमाचे फील्डमध्ये, म्हणून हे सगळं चाललेलं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि काही लोक म्हणतात अहो काय हे सगळं, हे लोकांना का नाही कायम न्यूजमध्ये राहायची सवय झालेली असते, मग आपल्याबद्दल आता कोणी काही बोलत नाही, मग काहीतरी आपण न्यूजमध्ये यायला पाहिजे म्हणून हे सगळं क्रिएशन चाललेलं आहे असं म्हणतात. आणि एक गोष्ट आपल्याला वाचायला मिळतीये ती दोघांचाही लाईफस्टाईलमध्ये खूप खूप फरक पडतो. सुनीता आहुजाला दारू शिवाय चालत नाही म्हणे. बघा आश्चर्य वाटते, तिला दारू शिवाय चालत नाही, दारू पाहिजे हे तिनंच सांगितलेलं इंटरव्ह्यू मधला, हे बाकी कोणी बोलत नाही, तिनं स्वतः सांगितलेलं आहे. दारू म्हणजे तिचं एक लाईफ मधलं इम्पॉर्टंट थिंग आहे, त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही. आणि त्यामुळे दोघांचंही लाईफस्टाईल वेगळं आहे, त्यामुळे ते दोघंही एकमेकांना कोपअप करू शकत नाही आता, म्हणून वेगळे होतात असं पण म्हणतात. काही असू देत, जीवनाचे आता ह्या वयात दोघांनी काही असलं तरी एकमेकांना ऍडजस्ट करून व्यवस्थित राहायला पाहिजे. आता किती दिवस उरले, त्याच्याशिवाय आणि कोणतर म्हणते गोविंदाचा नवीन कोणतरी मैत्रीण मिळालेली आहे म्हणे, ताई मराठी इंडस्ट्रीतली म्हणतात. मला नाही वाटत कोणी मराठी मुली असं काही कोणाचं घर तोडायला जातील असं. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाले असंही म्हणतात. मला पण ह्याच्यात काही विश्वास नाही माझा, का म्हणजे आपल्या मराठी मुली काही एवढ्या खाली नाही जाणार. त्यामुळे हे सगळं बहुतेक आता त्याचे नवीन सिनेमा येतात, ते नवीन सिनेमे चालावे आणि म्हणून सगळे लोकांना आपल्याकडे खेचायचं एक टेक्निक असेल असं वाटते. हल्लीच्या पिढीला एवढं काही गोविंदाचं आकर्षण नसेल, पण आपल्या पिढीला त्याच्याबद्दल खूप आहे. तो तेव्हा अगदी सगळ्यांचा लाडका अभिनेता होता, हिरो नंबर 1 म्हणून सुद्धा त्यांना म्हणायचे.
पण एवढे 37 इयर्स सुखाचं आयुष्य घालवल्यावर आता ते वेगळं होणं हे किती खोटं असलं की चांगलंच झालं, पण खरी बातमी असली तर मात्र हे सगळ्यांना दुःख देणारी बातमी आहे, एवढंच मी म्हणेन. अच्छा, हे व्हेरी गुड.